नमस्कार. तुमच्या शेतजमिनीचा सातबारा एकापेक्षा जास्त नावांवर आहे का? मग थांबा, कारण महाराष्ट्र सरकारचा एक नवीन निर्णय तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आलाय. आज आपण याच निर्णयाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जो तुमच्या अनेक वर्षांच्या समस्या कायमच्या सोडवू शकतो. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. जर तुमच्या कुटुंबाची जमीन सामायिक खात्यावर असेल ना, तर ही माहिती थेट तुमच्या फायद्याची आहे हे समजून घ्या. ही फक्त एक बातमी नाहीये, तर सरकारी योजना, पीक कर्ज आणि अनुदान मिळवण्यासाठी एक नवीन दरवाजाच उघडला गेलाय असं समजा. त्यामुळे पुढची काही मिनिटं नक्कीच लक्ष देऊन ऐका. पण एक मिनिट, सरकारला अचानक हा निर्णय घेण्याची गरज का पडली असेल? चला, आधी हे समजून घेऊया की ही सामायिक जमिनीची मूळ समस्या आहे तरी काय, आणि ती शेतकऱ्यांच्या प्रगतीत नेमका अडथळा कशी बनते. तर हे सामायिक खाते ऐकायला जरा जड शब्द वाटतो, पण गोष्ट एकदम सोपी आहे. तुमच्या सातबारावर एका जमिनीसाठी तुमच्या सोबत समजा तुमच्या भावांची, वडिलांची किंवा इतर भावकीतल्या लोकांची नावं आहेत का? जर उत्तर हो असेल तर बस, त्यालाच म्हणतात सामायिक खाते. आणि या एकाच गोष्टीमुळे काय काय अडतं माहितीये? जरा विचार करा. जमीन तर तुमचीच आहे, पण बँक म्हणते पीक कर्ज नाही मिळणार. पीक विम्याचा हप्ता तुम्ही भरताय, पण त्याचा लाभ घेता येत नाही. समजा अतिवृष्टी झाली तर सरकारी मदत दुसऱ्याच कोणाच्या तरी खात्यात अडकून पडते. आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे स्वतःच्या हक्काची जमीन विकायची म्हटलं तरी विकता येत नाही. किती मोठी अडचण आहे ही! आणि आता ना, अडचण अजूनच वाढलीये. सरकार ॲग्रीस्टॅक नावाचे एक डिजिटल कार्यक्रम राबवते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळतोय, म्हणजे तुमची शेतकरी म्हणून एक डिजिटल ओळख. पण खरी अडचण काय माहितीये का? जोपर्यंत जमीन तुमच्या नावावर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत हा फार्मर आयडीच तयार होणार नाही. आणि विचार करा, जर आयडीच नसेल तर भविष्यातल्या सरकारी योजनांचा लाभ मिळणं जवळजवळ अशक्यच होऊन बसेल. पण थांबा, या सगळ्या समस्यांवर आता एक जबरदस्त तोडगा निघालाय. महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतलाय जो हे सगळं चित्र पूर्णपणे बदलू शकतो. चला तर मग पाहूया, तो निर्णय नेमका आहे तरी काय. मग या सगळ्या अडचणींवर उपाय काय आहे? सरकारने असा कोणता नवीन मार्ग शोधून काढलाय? याचं उत्तर आहे महाराष्ट्र शासनाचा एक ऐतिहासिक निर्णय. हो, या एका निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या या समस्येवर एक अत्यंत सोपा आणि जबरदस्त उपाय सापडलाय. आणि हा निर्णय काही असाच हवेत घेतलेला नाहीये. त्याला एक पक्का कायदेशीर आधार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 यातलं कलम 85. याच कलमानुसार महसूल आणि वन विभागाने नुकतंच एक महत्त्वाचं परिपत्रक काढले. आणि याच परिपत्रकाच्या आधारे ही विशेष मोहीम आता राबवली जाणार आहे. आणि या निर्णयातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे तुम्हाला माहीत आहे? या संपूर्ण जमीन वाटणीच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नाहीये. हे काम फक्त 200 ते 500 रुपयांच्या नाममात्र सरकारी शुल्कात पूर्ण होणार आहे. अविश्वसनीय आहे, पण खरं आहे. ठीक आहे, निर्णय तर खूप चांगला आहे. पण मग यासाठी अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया नक्की चालते कशी? चांगली बातमी ही आहे की सरकारने ही पद्धत अतिशय सोपी ठेवली आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता येईल. बघा, ही प्रक्रिया फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिली पायरी, शासनाने दिलेल्या नमुन्यात एक साधा अर्ज भरायचा आहे. दुसरी पायरी, हा अर्ज घेऊन कुठे जायचं? तर तुमच्या तालुका किंवा मंडल स्तरावर जे विशेष कॅम्प लागणार आहेत तिथे जाऊन द्यायचा. तिसरी पायरी, तिथे तुमची प्रक्रिया एकदम सोपी, जलद आणि पारदर्शक असेल असं सरकारने स्वतः आश्वासन दिलंय. आणि शेवटची, चौथी पायरी, फक्त ते नाममात्र शुल्क भरायचं आणि तुमचं काम झालं. किती सोपं आहे बघा. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे हे सगळं केल्यावर शेतकऱ्याच्या हातात नक्की काय येणार आहे? याचे थेट फायदे काय आहेत? हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त एकदा विचार करून बघा, 7/12 जेव्हा फक्त तुमच्या स्वतःच्या नावावर येईल तेव्हा काय होईल? हा फक्त एक कागदोपत्री बदल नाहीये, तर तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची किल्लीच तुमच्या हातात येणार आहे. याचा अर्थ काय होतो? आता पीक कर्ज एकदम सहज मिळेल. पीक विम्याचे पैसे वेळेवर खात्यात जमा होतील. सरकारची मदत थेट तुमच्या बँक खात्यात येईल. कुणाची वाट बघायची गरज नाही. जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर ती एकदम सोपी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सरकारी योजनेचा फायदा तुम्हाला थेट घेता येईल. ठीक आहे, सगळं समजलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. ही माहिती खरी आहे की नाही हे कुठे तपासायचं? आणि आता पुढे नेमकं करायचं काय? चला तेही बघूया. हे बघा, आम्ही कोणतीही माहिती खात्री केल्याशिवाय तुमच्यापर्यंत आणत नाही. हे जे अधिकृत सरकारी परिपत्रक आहे ते महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर सगळ्यांसाठी उपलब्ध आहे.
तुम्ही स्वतः तिथे जाऊन ते वाचू शकता आणि याची खात्री करू शकता. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवूया, ही फक्त एक बातमी नाही, तर लाखो शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचवा, कारण हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे.